संप करूच शकतात ते. बायकांना घरातली केवढी कामं असतात, हा सारखं आपले बिचारा राबत असतात. त्या मनानं आपण सगळे म्हणून काय कामं करतोय सांगा. कंटाळा आला असेल त्यांना, नसतील कामं करायची. मला असं वाटतंय त्यामुळे संपावर जात असतील. विजय तुला काय वाटतंय? काका असं असेल? मला वाटतं असंच असेल. तुला पण असंच वाटायला पाहिजे की असं असेल. हा 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 आता तू म्हणतोयस तो माझ्या लक्षात येते हळूहळू. 100% खरं खरं बोलतोयस तू. बरं मी आताच सगळ्यांना सांगतोय, जर आपल्या बायका संपावर गेल्या तर मग विषयच संपला. आपली धडगतच नाही. काही धडगत नाही म्हणजे? धडगत नाही म्हणजे धडगत नाहीच. असं काय करताय संतोषराव? आता बायका संपावर का चालल्या तर त्यांना या सगळ्याचा निषेध नोंदवायचा आहे म्हणून. म्हणजे त्या काय करणार तर सगळी कामं थांबवणार. मग ही सगळी कामं परत आपल्याला करायला लागणार की नाही? काय नाना? तर लागणारच की. असं असेल तर घरातली सगळी कामं मला करायला लागणार का? नुसती घरातली नाही म्हणजे सगळीच. मग आता घरची कामं आणि दुकानातली कामं सगळं कसं जुळवून आणायचं? ते तुझं तू बघायचं. मला घेणं देणंच नाही काही. मला तू वेळेवरच पाहिजे दुकानावर. हा दुकानाची सगळी कामं टाइम टू टाइम झालीच पाहिजेत. आणि ती जर झाली नाही तर मग मी संपाव पाठवते तुला. संतोषराव घरच्या कामात जर काही कमी पडलं तर एकीकडे आमची रेकी आणि दुसरीकडे तुमच्या मातोश्री दोघी म्हणून दोन्ही बाजूनी कुटतील. ते बरं नाही दिसणार हो. मला काय वाटतंय खरोखर बायका जर असा संपाचा विचार करत असतील नाना तर आपण सगळ्यांनी मिळून तयारीत राहायला पाहिजे. आधी कळू तर दे, मग बघूया की काय करायचं ते. पण संत्याच मला असं वाटायला लागले की ह्याच्यात तो मारणार. गेला. आपल्याकडे मनुष्यबळ आहे. बरं तसं म्हणजे आपलं थोडीफार सवय हाय कामाची. संत्या एकटाच त्यातनं कामाची सवय नाही. अपूर्वा तुला योग्य वाटलं तेच करणार ग तू. मला माहितीये तुझे विचार पटले मला. हे बघ मी हॉटेलवर यायला तयार आहे. अगं आपल्याच हॉटेलमध्ये काम करायला मला लय आवडेल बघ. एक नंबर मम्मी. माझी परीक्षा संपली की मी पण हॉटेलमध्ये मदत करणार. बर मी काय म्हणते अपूर्वा उद्यापासूनच सुरू करूया. मी पण माझ्या बँकेतली कामं आवरली की जसं वेळ मिळेल तशी तुला मदत करते. म्हणजे आता तुम्ही सगळेजणी तयार झालाय म्हटल्यावर मी तरी कशाला मागं राहू. मी पण येते हॉटेलात. अगं या घरासाठी आणि या घरच्या माणसांसाठी ही लक्ष्मी वाटेल ते करायला तयार आहे. चला तर उद्यापासून जोमाने सुरुवात करूया आता. काय तू काका चेष्टा करत होता वे माझी. किती घाबरलो मी. त्याला चेष्टा वाटते काय. बर बर आता चेष्टा राहू दे. मी खरंच गंभीरपणे बोलतोय. ह्या बायका जर खरंच संपावर गेल्या तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांना विरोध केला पाहिजे. विरोध कशाला? आपण आपलं म्हणणं मांडायचं. अहो पण नाना त्यांनी आपलं ऐकायला तर पाहिजे. ऐकतील की. असं कसं ऐकणार नाहीत? प्रेमाने बोलल्यावर सगळं ऐकतील. रेखी माझं सगळं ऐकत्या. रेखी ऐकल. अपूर्वांचं काय? माझं ते ऐकणार नाहीत. आत्ता लिहून देतो मी तुला. मला काय वाटतंय तो उगाच चर्चा करत बसण्यात काय अर्थ नाही. शत्रू पक्षात नेमकं काय चाललंय ते जाऊन बघूया की. चला. काय झाली का मीटिंग? हो झाली. अपूर्वा माझ्याकडनं चुका होत असतील की. म्हणजे चुका होतातच. मी मान्य करतो आज सगळ्यांसमोर माझ्याकडनं चुका होतात. पण म्हणून असं एवढं टोकाला जायची काहीच गरज नाही. म्हणजे तुम्ही सगळ्याजणी मिळून आम्हाला जो काय धडा शिकवण्याचा म्हणजे प्लॅन करताय का नाही तो धडा आम्हाला तोंडीत सांगा की आम्ही शिकतो आमचा. पण ह्या असं काहीतरी करू नका. विजय तू काय बोलतोयस हे? नाही 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 आम्हाला तर अशी दाट शंका आहे की तुम्ही सगळ्या मिळून संपावर जाणार आहे. काय
संप? मम्मी हे भलतच काहीतरी आहे यांचं. भलतच नाही, आम्हा सगळ्यांनी आत पिटाळून तुम्ही संपाबद्दल चर्चा करायला लागलाय ना? अहो असं काय गप्प बसा. एक 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 मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? हो, आम्ही कुणीही संपावर जात नाही आहोत. मग अपूर्वा, आता मला रोज 2 वेळा स्वयंपाक करावा लागणार का गो? आणि मला 4-5 तरी अप्रेंट शिवायला लागतील बघ. होय. होय, आणि मी पण पेपर संपला की डायरेक्ट कामाला लागणार आहे. हा, हिशोबाचं काय ते मी बघते. बरं. मी आधी सांगून ठेवते हं, मला जास्त काम झेपणार नाही. अहो काय बोलायलाय तुम्ही? फार डोसक्यावरच आले सगळं. जरा आम्हाला कळलं असं काहीतरी बोला की. वापुरात तुम्ही तरी काहीतरी सांगा, काय कशाबद्दल बोलणं चालू आहे तुमचं? मम्मी आता यांना सगळं सांगावंच लागणार आहे. सांग की, दोघात डोकं दुखायचं त्यांचं. तर आम्ही इथे जमलो होतो कारण आम्ही एकमताने असं ठरवलंय की चव्हाणांच्या स्त्रिया उद्यापासून या घरचा उंबरा ओलांडून कामाला जाणार. काय आता तुम्ही तिघी या घरचा उमरा ओलांडून घरात आलाय आणि आता भाषा करताय उमरा ओलांडून बाहेर जायची? काय कळलं नाही, समजून सांगा की नीट. अहो नाना, मी आणि विजय आम्ही हॉटेलचा स्टाफ वाढवण्याचा विचार करत होतो, पण सध्या ते पॉसिबल नाहीये. म्हणून आम्ही असा विचार केला की हॉटेलात जाऊन बायकांनी दंगा घातला का नाही, तसंच किचन मध्ये जाऊन घालायचा. दंगा? काय समजून हो बा. अहो आबा, म्हणजे कसं आहे, उद्यापासून आमचा संपूर्ण दिवसभराचा मुक्काम हा हॉटेलात. म्हणजे दुसऱ्या कुणी येऊन आपल्या हॉटेलात काम करण्यापेक्षा आम्ही सगळ्या बायकांनी जाऊन हॉटेलात काम करायचं असं ठरवलंय. अहो काय सांगताय काय? पण नानांची परवानगी असेल तरच. परवानगी नसेल काय झालं? तुम्ही सगळ्या मिळून एक दिल्यानं जर काम फते करणार असाल तर आहेच की. म्हणजे आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवायचो होय? नाही, आतापर्यंत जसा संसार सांभाळला तसंच सांभाळणार. काळजी करू नका, कळलं? नाही, विजयाच्या आजचं रोजचं खायचं म्हणजे मरण नसते. काय हे बोलणं बरोबर नाही तुझं. आता मला जरा फ्रेश वाटतंय. अपूर्वा, तुम्ही ही जी काय आयडिया काढली का नाही, एक नंबर आहे. आणि बघा, मी तुम्हाला म्हणत होतो का नाही, हे असं टेन्शन घेऊन बसलं की काही मार्ग सापडत नाही. सापडला का नाही मार्ग? हा, आता उद्यापासून सगळ्या जणी मस्त हॉटेल चालवायला घ्या. काय नानांची जमीन आपण लवकरच परत विकत घेऊ. विजय, सॉरी. कशासाठी? अरे मी तुझ्यावर सिलेंडर वरून खूप चिडले ना. तू मला अधिकाने सांगितलंस की तू रूपा मावशीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घरी आला होतास ते. अरे मला सांगायचंच तरी ना, एक कॉल किंवा एक मेसेज तरी करायचंस. किती वेळ लागतो मला सांग? अहो, तुम्ही बोलायला चान्स दिला तर सांगणार का नाही मी तुम्हाला? तुम्ही आलात, तुम्ही बोललात, मी ऐकलं आणि तुम्ही सगळा राग नाकावर ठेवून घरात निघून गेला. कधी बोलणार तुम्ही? अरे राग येणारच ना. आता मला सांग, आपण कितीही बिझी असलो तरी श्वास घ्यायचा विसरतो का? नाही ना. मग जरा उशीर होईल असं सांगायला किती वेळ लागतो? जरा सिरियसली घेत जा ना सगळ्या गोष्टी. मला मान्य आहे, काही काही सिच्युएशन असतात डिफिकल्ट, आपल्याला नाही जमत, तरी एक कॉल करायला किती वेळ लागतो? हेच म्हणतोय मी. काय तुम्ही सुद्धा आता बोलत सुटलात, तुम्ही श्वास घ्यायला विसरला आणि मला सांगतोय श्वास घ्यायचं विसरत नाही म्हणून. काय तुम्ही समोरच्याला बोलायला कधीतरी चान्स देत जावा की. त्याचं काय म्हणणं आता? हा बोल की. बरं झालं भावा आठवण केलीस. हा, मी बघतो आता काय हाय ते. होय, हा हा ठेवतो. काय झालं? अहो काय झालं म्हणजे ह्या सगळ्या गडबडीमध्ये ते उद्याच्या बारशाच्या कार्यक्रमाचं विसरून गेलो मी. तिकडे शब्द देऊन ठेवल्या रुबाबात उद्या संध्याकाळी सगळं तयार असणार आणि इथंच अजून काही तयार नाही. कामाला लागलं पाहिजे आता मला. नाही, तू टेन्शन का घेतोयस? असं टेन्शन आलं ना की मोठमोठ्याने हसायचं. कसं? परत एकदा दाखवा. नाही जमत तुम्हाला, मी दाखवतो कसं ते. असं असतंय. झालं?
चला कामाला लागा. मी उठत होतो, तुम्ही थांबून ठेवलं मला इथं. या माळा अशाच पडून असतात तर अदनमधनं त्याची सर्व्हिसिंग करत जा ना. हे म्हणजे कधी गरज पडली तर असा वेळ वाया जाणार नाही. नाही बरोबर आहे तुमचं. अहो कसं आहे, या डेकोरेशनची ऑर्डर कुठं मला रोज रोज येतात होय. आदनमधनं कधीतरी एखादं काम मिळतं. आता मग गरज नसताना या सामानाकडून कोण कशाला बघते. पण आता यापुढे लक्ष देत जा जरा. होय. बरं मी काय म्हणतो, अजून लई काम पडले. तुम्हाला सकाळी उठायचं असेल लवकर हॉटेलवर जायला. तुम्ही राहू द्या, आता झोपायला जा. हो पण मला अजून झोप आली नाही. आणि आता बेडवर नुसतं पडून राहण्यापेक्षा तुला हेल्प करते ना. हो बरोबर आहे, पण लई काम राहिले हो अजून. त्या सगळ्या माळ्या चेक करून ते सगळं आवरून ठेवलं तर पहाट होईल. म्हणून म्हणतोय तुम्ही झोपायला जा. अरे हो पण खरंच मला झोप आली नाहीये. अहो पण म्हणजे किती वेळा सांगितलंय तुला, जे काही काम असेल ते आपण दोघांनी एकत्र मिळून करायचं. नवरा बायको होत आपण, एकमेकांना एकमेकांच्या कामात हेल्प केली नाही तर मग आपल्या नात्याचा काय अर्थ आहे. आणि तसंही आता तू हॉटेलमध्ये येऊन मला हेल्प करतोस तेव्हा मी तुला म्हणते की दुकानाकडे लक्ष दे, दुकानाकडे जा, तेव्हा ते वेगळं असतं. म्हणजे काय वेगळं असतं. तेव्हा तू माझं ऐकत नाहीस. आता तू माझं ऐकत नाहीस तर मी का ऐकू तुझं. याच्यावर काय बोलणार तुम्ही. काही बोलू नको. बर झालं ना. झालंय भाई. हो हा. भारी दिसते का नाही. हो विजय, आता एकच माळ चेक केली आपण, अजून 4 बाकी आहेत. आणि उद्या तू तिथे वेळेवर नाही पोहोचलास ना तर ती लोक तुझंच वारसं करतील. चल नाना जर पेपर द्या की मला. ऐका वेगळ्या मला वाचत जा. घेतलं वाचते ते देणार नाही, मधलं घे. कुठलं तरी एक पान द्यावं जरा. चालेल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. काय आवडले, निघाले का सगळे. कुठं काय आवडतात सगळ्या अजून. आणि काय बटाटे तुझी झाली का तयारी. हा आज शेवटचा पेपर आहे ना. मग काय माझी सगळी तयारी झाली आहे. आणि मी टोका माहितीये काय, कधी एकदाचा पेपर संपतो ना हॉटेलला जातो असं झालं बघ मला. पेपर नीट लिहून यायचा आणि मग जायचं हॉटेलवर. नाही तर अख्ख्या पेपरात हॉटेलात काय काय करायचं तेच लिहून येशील. हो बघ असं करणार आहे का मी. बरं चला येतो. हा या या. ये काय बेस्ट ऑफ लक कोण करणार मला. नाही आता शेवटचा पेपर म्हणजे शेवटचं युद्ध नाही का. कोण देणार मला गुड लक. ड्रामा क्वीन चव्हाणांच्या रणरागिणी नीतू. हा सगळा ड्रामा आहे की नाही, हा पेपर संपल्यावर करायचा. हा आता फक्त पेपर कसा लिहायचा याचा विचार कर. आणि आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. पेपर व्यवस्थितली पूर्ण कर. हा महत्वाचं म्हणजे आपलं कुणाला दाखवायचं नाही, आपण कुणाचं बघायचं नाही. हे मी नाही करत तसं काय. बरं थँक्यू. बाय 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 बाय. ऑल दी बेस्ट. चला तुम्ही सगळे असे का बघते माझ्याकडं. लक्ष्मीबाई आज हातात बॅग बिग घेऊन चाललाय काय. अहो आता नवीन ड्युटीवर जायचं म्हटल्यावर ऑफिसला कशा बायका बॅग घेऊन जातात तशी मी बॅग घेऊन चालली बरं का. अपूर्वाला मदत करायला चालली. आता बघा कसं काम करते ती मी. होय पण सुनबाई तब्येत सांभाळून. नाही ते करतेच पण घरात सगळं करून निघाले बघा मी. आणि रूपा आहेच लक्ष द्यायला.
पण त्यो गिरणीवरचा पिठाचा डबा राहिला बघा. आता तो कोण आणील? नाही, रुपाला जमणार नाही म्हणून म्हटलं. त्याची काळजी नको, मी आणतो. हा, बघितलं ना ना, हे असं गोड गोड बोलून वहिनीनं आपल्या दाद्याला गुंडाळले. सगळ्या कामाला होय म्हणतोय, मान डोलवतोय आणि कामं करतोय. अहोजी, काय चेष्टा करायला लागली माझी तुम्ही? असं नाही, गंमत केली वहिनी. पण वहिनी, मला खरं सुद्धा अभिमान वाटतोय. म्हणजे या वयात तू करिअरला सुरुवात करायला लागलीस. जावई सून आल्यानंतर तुला माहिती नाही, तुझ्या न कळत तू केवढा मोठा आदर्श ठेवा लागलेस जगाच्या समोर. पुरे पुरे कौतुक पुरे झालं तुमचं. वेळ होतोय आमासनी. अहो, आज पहिला दिवस आहे. आज वेळेवर नाही गेलो तर कौतुकावर पाणी पडायचं आमच्या सगळं. कुठं राहिल्या पोरी? अपूर्वा, ए अपूर्वा, अगं चल की, रेखी पोचली असल. अरे, हा उठला नाही अजून. काय हे? विजय, विजय, उशीर झालाय, उठ. उठतो 5 मिनिट. 5 मिनिटं काय 5 मिनिटं? वाजले बघ किती, उठ लवकर. म्हणून मी सांगत होते की रात्री मी मदत करून देते, पण ऐकायचं नाही ना तुला. तर बघ किती उशीर झालाय. हा, आधी नव्हतं उठायचं मला. तर सगळ्याला आवरायला उशीर होणार, तुम्हाला हॉटेलवर सोडायला पण उशीर होणार. माझी काळजी सोड. आज मी एकटी जात नाहीये, माहितीये ना तुला. कसं जायचं आमचं आम्ही बघू. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. हा, तुझ्यासाठी आज बारशाचं काम जास्त इम्पॉर्टंट आहे. प्लीज जरा घाई कर. हा, आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट लाईटली घ्यायची नाहीये. वय कर कर. हा, चल मी येते आता. हा, काय आता तुम्ही सगळ्या जणी मिळून हॉटेल चालवणार आहात, मग मला विसरून जाऊ नका. हा, काही वाटलं काही लागलं तर लगेच फोन करा. आणि यावेळेला न विसरता फोन उचलून दे. बेस्ट ऑफ लक. थँक्स. बरं, आता मी येऊ का? हा. चल. अरे जाऊ दे ना आता. हो, बिल द्या. हो, आणते. थँक्यू. मम्मी, हा, काय ग, थकलीस? अगं नाही ग, पहिल्यांदाच घराबाहेर काम करते ना. व तुमच्या भाषेत म्हणायचं ते आपलं एकदम फ्रेश वाटते. बघ सांग आता काय काम करायचंय? अगं, आता कुठलाही कस्टमर नाहीये. तू जरा वेळ आराम कर, काही करू नकोस. आणि अगदी मदत लागलीच मला तर सांगते तुला. बरं, ही बघ नीतू आणि वैशू आली बघ. काय मम्मी? मग सासूबाई, कसं काय वाटतं आज हॉटेलमध्ये काम करून? लय भारी वाटतंय. अरे वा. थांबा, पाणी आणते तुमच्यासाठी. ए मम्मी, बस घेतो की आम्ही. हे काय इथंच आहे? तुम्ही दोघी एकत्र आलात? होय अगं. अगं बँकेतनं इथंच यायला निघालेले, वाटेत नीतू भेटली. म्हटलं चल एकत्र जाऊ. काय मग नीतू राणी, कसा गेला शेवटचा पेपर? 1 नंबर गेला. खरंच? हा, मग काय. बरं बरं अपूर्वा, काय काय कसं पटकन सांग बाई, एकदम कामाला लागूया. हो वहिनी, इतक्यातच चालाय तुम्ही. जरा आराम करा, बसा 2 मिनिटं. गपगशाने
बँकेत मस्तपैकी एसीची हवा खाऊन आलीये मी. एकदम फ्रेश आहे बघ. तू बोल, पटपट कामाला लागूया. चला मी पण आले. अपूर्वा काय करायचं ते सांग बरं आता. रेखे काय ग हातात काय तुझ्या? अगं मम्मी काल म्हणलं नव्हतं वे मी सगळ्यांच्यासाठी ऍप्रन शिवून आणीन म्हणून. तेच आणलंय बघ. हा वहिनी दे 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 बर. हे तुमच्यासाठी. अगं बाई मम्मी हे बघ स्वतः शिवलंस? मग काय. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.